पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून सुपरिचित असणाऱ्या डॉक्टर अभिजित सोनावणे यांची घातक ही कथा। अभिवाचन सौ विशाखा जोशी। पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। नमस्कार, मी विशाखा जोशी। डॉक्टर अभिजित सोनवणे यांचे अनुभव आपण ऐकत आहोत। डॉक्टर अभिजित हे भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात। डॉक्टरांनी स्वतः गरिबीचे चटके सोसलेत, त्यामुळे त्यांना गरिबांच्या वेदना चांगल्याच माहिती आहेत। रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांवर ते मोफत उपचार करतात। देवळं, मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांच्या शेजारी भिकाऱ्यांची गर्दी असते। डॉक्टर म्हणतात, आपण सर्वजण आपलं स्वतःचं कल्याण व्हावं म्हणून परमेश्वराकडे भीकच मागत असतो, नाही का? या देवळाजवळच्या भिकाऱ्यांसाठी डॉक्टर आपलं फिरतं क्लिनिक चालवतात। त्यांच्या गाडीवरून सगळे जे औषधोपचाराचं साहित्य असतं ते घेऊन जातात। तिथल्या फुटपाथवर पथारी पसरतात आणि तिथं या भिकाऱ्यांच्या वर, ते त्यांना भिकारी म्हणत नाहीत, भिक्षेकरी म्हणतात, या भिक्षेकरींच्या वर ते उपचार करतात। या लोकांनी भीक मागणं बंद करावं म्हणून, त्यांच्या हातांना काहीतरी काम मिळावं म्हणून डॉक्टर धडपड करतात। त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करतात आणि त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं यासाठी धडपडतात। अशा या देव माणसाचे अनुभव आपण आज घातक या कथेत ऐकणार आहोत। कथेचं नाव आहे घातक। हा प्रसंग आहे जवळपास 7 वर्षापूर्वीचा। भिक्षेकरांच्या या कामांमध्ये मी नवखा होतो, कोणताही अनुभव पाठीशी नव्हता। भीक मागणाऱ्या लोकांमध्ये असाच एके दिवशी एका ठिकाणी गेलो असता तिथे एक पाय नसलेली दिव्यांग ताई बसली होती। माझ्याकडची मोठी बॅग बघून तिला वाटलं मी काहीतरी वाटायला आलोय। कुबड्यांचा आधार घेत धडपडत ती माझ्याजवळ आली आणि माझ्यासमोर तिनं हात पसरले। मी डॉक्टर आहे, गोळ्या औषधं देतो वगैरे वगैरे काहीतरी बोललो, पण यानंतर हा आपल्या काही कामाचं नाही असं समजून ती भ्रमनिरास होऊन निघून गेली। नवखा होतो, आधी छान नातं तयार करायचं आणि मगच कुणाला तरी सल्ले द्यायचे, हे नंतर अनुभवातून शिकलो। परंतु त्यावेळी हे माहित नव्हतं। याच नवखेपणातून म्हणालो, बाई भीक काय मागतेस, काम कर की। व्हायचं तेच झालं। भयंकर रागानं ती गरकन वळाली आणि म्हणाली, ए बडे बाप की औलाद, इधर आके शानपत्ती मत झाड़। भरे पेट से किसी को सलाह देना बहुत आसान बात है। तेरे घर में माँ होंगी, बाप होगा, सब लोग होंगे। तेरे को पाल पोस के बड़ा किया तो तू डॉक्टर बना। मेरे को ना बाप ना माँ, 2 बच्चे और एक कुबड़ी मेरी। इसके सहारे रास्ते पे औरत होके तू इज्जत संभाल के दिखा। मी ना कोणी बडा होतो, ना माझा बाप कोणी बडा होता। मी अतिशय सामान्य कुटुंबातला, अत्यंत मुश्किलीनं कसा बसा झालेला डॉक्टर होतो मी। तिला यातलं काय काय सांगू, पण ती जे बोलली ते सुद्धा खरं होतं। भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटाला कधीच पचत नाही। यानंतर ती दिसतच राहिली। तिनं काम करावं अशी माझी आंतरिक इच्छा होती। दरवेळी मी तिला याविषयी सुचवायचो आणि दरवेळी ती माझा पाणउतारा करायची। तिच्याशी बोलताना मला जाणवलं की तिला आर्टिफिशियल ज्वेलरी मध्ये रस आहे। त्याच्या खरेदी विक्रीबद्दल ती बरंच काही जाणू नये। हाच धागा पकडून मी तिला म्हणालो की तू हा व्यवसाय कर, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुला लागेल ती मदत मी करतो। डोळ्यात भीती, चेहऱ्यावर साशंकता, नाकावर राग आणि ओठांवर शिवी अशी संमिश्र भावना घेऊन शेजारी असलेला कुबडीला घट्ट पकडून ती मला म्हणाली, इसके बदले तेरे को क्या चाहिए रे? मी सहज म्हणालो, इसके बदले मुझे चाहिए तेरी एक राखी।
अनेक जणांकडून गोड बोलून फसवली गेलेली ती ताई माझ्या इतक्या मोघम बोललेल्या शब्दावर बरी विश्वास ठेवेल. चल रे आया बडा तेरी माँ का. फुल्या फुल्या फुल्या. तिच्या या 3 फुल्यांमध्ये माझी अख्खी आई सामावली होती. आपलं पद काय, प्रतिष्ठा काय, आपला पगार किती, आपली इस्टेट किती, याला काहीही महत्व नसतं. दुसऱ्याच्या मनातल्या 3 फुल्यांमध्ये आपण कोण आहोत तीच आपली अवकात, बाकी सर्व मृगजळ. तर यानंतर तिनं मला चप्पल देखील दाखवली. मला चांगलं आठवतं. आणि त्या 3 फुल्या सुद्धा मी विसरलो नाही अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा. असो, या सर्व घटनांक्रमांमध्ये ओघाओघानं तिची 2 मुलं मात्र निरागसपणे माझ्याशी जुळली केली. नकळतपणे मला ती मामा म्हणू लागली. मला ही 2 मुलं खूप आवडायची. दोघांशी बोलताना जाणवायचं या मुलांमध्ये काहीतरी स्पार्क आहे. एक मुलगा कॉम्प्युटर विषयी बोलायचा आणि एक मुलगा फुटबॉल विषयी बोलायचा. ही मुलं कुठून माहिती मिळवत असतील? हे ज्ञान यांना कुठून येत असेल? ही मुलं अगोदरपासून शाळेत जातच होती, पण पैशाअभावी कधी शाळा सुटेल हे सांगता येत नव्हतं. आता मला वाटायला लागलं या बाईचं जाऊ दे, पण किमान मुलांचं तरी आयुष्य बर्बाद व्हायला नको. ह्यांची शाळा नको सुटायला. मुलांना योग्य तो मार्ग दाखवायलाच हवा. पण या ताईच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं आणि म्हणून मी कायम तिची हांजी करायचो. एके दिवशी मी तिला म्हणालो, मुलं मला मामा म्हणतात, त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. तू शेवटपर्यंत त्यांना शिकवशील याचा मला भरोसा नाही. आता मला आठवत नाही कसं ते, परंतु यावेळी बराच वेळ विचार करून तिनं मला अखेर परवानगी दिली. ह्या 2 पोरांची तेव्हापासून सर्व शैक्षणिक जबाबदारी मी घेतली. मग 2 मुलांना माझा फोन नंबर दिला होता. काही अडचण आली तर कुठून तरी मला संपर्क करा असंही सांगितलं होतं. त्यानंतर मी जिथं असेल तिथं मला ती मुलं भेटून जायची. पोरांच्या फिया, युनिफॉर्म, वह्या, पुस्तकं आणि लागेल ते सर्व मी देत होतो. आता पावेतो ह्या ताईचा माझ्यावर विश्वास बसला असावा. एके दिवशी तिनं मला घरचा पत्ता दिला आणि म्हणाली, दादा घरी ये. दादा घरी ये ही वाक्य आहेत साधीच, पण माझ्यासाठी सुवर्ण मोलाची. जी बाई रस्त्यात चप्पल दाखवते, माझ्या आईचा उद्धार करते, तीच परत मला जेव्हा दादा म्हणत घरी बोलावते तेव्हा तेच माझ्यासाठी सीमोल्लंघन असतं. हिचा पत्ता शोधत खूप मोठ्या मुश्किलीनं मी तिच्या घरी पोचलो. घर म्हणजे कुणाच्या नजरेसमोर काय येतं? घराला 4 भिंती असतात आणि एक छप्पर असतं. या घराला ना छप्पर होतं ना भिंती, पण तरीही ती त्याला घर म्हणत होती. तिच्या या घरात गेल्यानंतर मला जाणवलं, विटांच्या 4 भिंती म्हणजे घर नसतं. जी माणसं एकत्र राहतायत अशांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले की आपोआपच नात्यांच्या भक्कम भिंती उभ्या राहतात. दुसरा भिजू नये म्हणून पहिल्यानं जे काही मनापासून केलं त्याला छप्पर म्हणतात. या कुटुंबात येऊन घराविषयीच्या डोक्यात असलेल्या अनेक संकल्पना बदलल्या. तिथं जे काही फळकूट ठेवलं होतं त्या फळकुटावर मी बसलो. 2 पोरं येऊन मामा मामा म्हणत मला बिलगली. यानंतर ती ताई आली. तिनं मला पेढा भरवला. 2 मुलं खूप छान मार्कांनी पास झाली होती. त्या दिवशी तिनं मला राखी बांधली. राखीच्या एका धाग्यानं ती माझ्या आईची मुलगी झाली. कधीतरी पूर्वी तिनं माझ्या आईचा फुल्या फुल्यांमध्ये उद्धार केला होता. आज या फुल्या फुल्यांची फुलं झाली होती. त्यानंतर मी तिला पुन्हा काम करण्याविषयी सुचवलं आणि याच दिवसापासून ती आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय करू लागली. आता तिचं भीक मागणं पूर्ण थांबलं. हा माझ्या विजयाचा दिवस होता. बरोबर 3 वर्षापूर्वी तिचा मोठा मुलगा अतिशय उत्तम मार्कांनी 12वी पास झाला. त्याच्या आवडीनुसार त्याला कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेऊन दिली. आज मला तुम्हाला सांगायचंय ते धाकट्या मुलाविषयी. शाळेत असताना तो अतिशय उत्तम फुटबॉल खेळायचा.
शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे फुटबॉलचे उत्तम क्वालिटीचे शूज, स्टड म्हणतो ना, ते होते. हा मात्र अनवाणी पायाने खेळायचा. तरी फुटबॉल या खेळातला तो हिरो होता, नव्हे हिरा होता. यानंतर जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा भरल्या, निवड चाचणी झाली. अर्थातच यानं अनवाणी पायाने का असेना पण अप्रतिम खेळ करून दाखवला. खरं तर टीमचा कप्तान होण्याची पात्रता याची, तरी स्पर्धेमध्ये याची निवड झाली नाही. कारण होतं, तुझ्याकडं फुटबॉलचे स्टड नाहीत. स्पर्धेतील नियमानुसार तुला अनवाणी खेळता येणार नाही. तिथल्या स्पोर्ट्स टीचरच्या त्यानं विनवण्या केल्या, पण त्यानं नियमावर बोट ठेवलं. मग पात्रता असूनही तो स्पर्धेत खेळू शकला नाही. त्यानंतर मला तो भेटायला आला. या चिमुकल्याच्या डोळ्यात अंगार होता. हातांच्या मुठी तो बाजूच्या भिंतीवर आपटत होता. एकूणच सिस्टीम विषयी तो भयंकर रागाने बोलत होता. बोलता बोलता तो हमसून रडायला लागला. आपल्या शाळेचा एक खेळाडू पुढे जाऊन आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करणार असेल तर शाळेनं एक स्टड आपल्या खेळाडूला द्यायला काय हरकत आहे. पण नाही, नियम म्हणजे नियम. मलाही या सर्व प्रकाराची चीड आली, पण या मुलाला सावरणं आवश्यक होतं. घातक या चित्रपटामध्ये अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यात एक अत्यंत भावुक प्रसंग आहे. त्यातला बाप आपल्या मुलाला सांगतो, अपने क्रोध को पालना सीखो काशी, इसे जाया मत करो. आपल्याला आलेला राग आदळआपट करून त्यावेळी वाया जाऊ द्यायचा नाही, त्याला जपून ठेवायचं. याच रागाला एक हत्यार बनवायचं, पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही. स्वतःला आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा. रागाचं हे हत्यार वापरायचं काहीतरी चांगलं घडवण्यासाठी, काही बिघडवण्यासाठी नाही. मोबाईलवर शोधून हा प्रसंग त्याला पाहायला दिला. त्याला ते कितपत पटलं रुचलं हे मला माहिती नाही, पण तिथून तो शांतपणे निघून गेला. मला खूप वाईट वाटलं. लायक असतानाही नालायक ठरवलं की त्याच्या वेदना किती होतात याची मला जाणीव आहे. अमेरिकेत स्थायिक असलेले माझे एक मित्र, जे स्वतः स्पोर्ट्समॅन आहेत, व्हॉट्सअपवर असाच त्यांच्याशी काहीतरी संवाद साधत असताना त्यांच्याशी मी हा प्रसंग शेअर केला. यानंतर माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना मला एक पार्सल मिळालं. त्यात अतिशय उच्च क्वालिटीचे स्टड होते. बिलावरची किंमत डॉलरमध्ये होती. भारतीय रुपयानुसार त्याची किंमत 35,000 रुपये इतकी होती. मी भारावून गेलो. दुसऱ्याची वेदना कळाली की ती संवेदना होते. दुसऱ्याची वेदना आपण जेव्हा जगायला सुरू करतो ना, त्यावेळेला ती समवेदना होते. अमेरिकेत बसून एका चिमुकल्याची वेदना तिकडे ते जगत होते. अमेरिकेतल्या त्या स्नेहांना मनोमन नमस्कार केला. यानंतर त्या मुलाला बोलवून त्याच्या हातात स्टड दिले. स्टड पाहून त्याचे डोळे चमकले. त्याच्या डोळ्यात मग एकाच वेळी मला चंद्र आणि सूर्य शेजारी शेजारी बसलेले दिसले. संपूर्ण शाळेत आता त्याच्या इतके भारी स्टड कुणाकडे नव्हते. अर्थातच पुढे या मुलाची निवड झाली. ह्या एका पायताळानं त्याला कुठल्या कुठं पोचवलं. फक्त जिल्हास्तरीय नव्हे तर राज्यस्तरीय पातळीवर फुटबॉलमध्ये हा चमकू लागला. मला याचा अभिमान होता. योग्य वेळी योग्य मुलावर समाजाच्या माध्यमातून आपण याला मदत करू शकलो ह्याचा आत्मिक आनंद होता. यानंतर 10वी उत्तम मार्काने पास करून याला 11वीत ऍडमिशन घेऊन दिली. पुढे हा 12वीत गेला. अभ्यासाबरोबर फुटबॉलची घोडदौड जोरात सुरू होती. 8 जून 2024 वार शनिवार एका मारुती मंदिराच्या बाहेर भिक्षेकऱ्यांना मी तपासत असताना कोणीतरी पाठीमागून आलं आणि माझ्या तोंडात पेढा भरवला. मी वळून पाहिलं तर हा मुलगा होता. सोबत त्याची आई म्हणजे आमची ताई. ती एका पायावर उभी होती. हातात कुबडी नव्हती. तिचा हात तिच्या मुलाच्या खांद्यावर होता. त्याच्या आधारानं ती उभी होती. जणू मुलगाच तिचा दुसरा पाय झाला होता. हा प्रसंग मी नजरेनं टिपला आणि मनात जपून ठेवला. तोंडात पेढा असल्यामुळे मुलांना मी खुणेनं विचारलं, पेढे कसले? तो अत्यंत आनंदाने बोलला,
सर, मी 12वी पास झालो, 67% मार्क्स पडले. मी झटक्यात उठून उभं राहिलो. माझ्या त्या पोराला मी मिठी मारली. सर्व भूतकाळ मला चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे आठवला. या एका मिठीमध्ये आमच्या अश्रूंची आदलाबदल झाली. माझे अश्रू त्याच्या खांद्यावर आणि त्याचे अश्रू माझ्या खांद्यावर. इकडं अश्रू आमच्या डोळ्यात होते आणि तिकडं त्या माऊलीनं डोळ्याला पदर लावला होता. एका मिठीनं काय जादू केली. आनंदाचा हा भार ओसरल्यावर मी त्याला म्हणालो, चला आता पुढं काय करायचं. तो मला म्हणाला, सर, आता मला भारती विद्यापीठमध्ये BPES ला ऍडमिशन घ्यायची आहे. BPES म्हणजे काय ते नेमकं काही मला कळलं नाही, पण माझी ही कामं खोळंबली होती. मी गडबडीत त्याला म्हणालो, ठीक आहे, तुला जे करायचे ते कर, त्याबद्दल मला लिहून एक अर्ज दे, तोपर्यंत मी माझी कामं उरकून घेतो. माझी कामं होईपर्यंत तो अर्ज घेऊन आला. अर्ज पाहून मी चमकलो. अर्ज अस्खलित इंग्लिशमध्ये होता. माय डिअर डॉक्टर सोनवणे सर, सोहम ट्रस्ट पुणे, अशी सुरुवात होती. इंग्लिशमध्येच त्यांना पहिल्या पॅरेग्राफमध्ये स्वतःची परिस्थिती, शिकायची इच्छा वगैरे वगैरे याच्याविषयी लिहिलं होतं. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं होतं, आय विश टू कंटिन्यू माय फर्दर एज्युकेशन विथ युअर काइंड सपोर्ट. I want to take admission for the BPES course, Bachelor of Physical Education and Sports. My ultimate goal is to become a sports teacher. I will apply all my abilities to uplift poor children to make them good sportsmen and पुढचं मी वाचूच शकलो नाही. डोळ्यातल्या पाण्याने अक्षर धुसर केली. एकतर अर्ज इंग्लिशमध्ये, तोही इतका मुद्देसूद. 12वी काठावर पास झालेला मी मला आठवलो. तेव्हा आपल्याला इतकी अक्कल होती का. हे पोरग खरंच मोठं झालं होतं किंवा परिस्थितीने केलं होतं. सर्वात महत्वाचा मुद्दा हा की त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचं होतं. मी त्याला म्हणालो, स्पोर्ट्स टीचर का रे, इतर कितीतरी अनेक ऑप्शन आहेत. तो भूतकाळात हरवला. इतका वेळ उभा असलेला तो आता माझ्या शेजारी बसला आणि डोळ्यातलं पाणी लपवत तो म्हणाला, सर, तुम्हाला आठवतं का, काही वर्षापूर्वी घातक पिक्चर मधला प्रसंग तुम्ही मला मोबाईलवर दाखवला होता. त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो, अपने क्रोध को पालना सीखो काशी, इसे जाया मत करो. मी तोच काशी होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला कळलं नाही. सर, भीक मागणारी अपंग आई, अंगात पात्रता असून सुद्धा केवळ गरिबीमुळं सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेला मी. कोणाच्या घरी कोणी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं. केवळ भीक मागणाऱ्या कुटुंबामध्ये झालेला माझा जन्म आणि यामुळं कायम वाट्याला आलेली अवहेलना, या सर्व बाबींमुळे मला भयंकर राग यायचा. राग कसा व्यक्त करायचा हे मात्र कळायचं नाही. वाटायचं ह्या जगात जे चांगलं आहे ते मला कधीच मिळालं नाही, मला नाही तर कुणालाच नाही, आणि म्हणून या सर्व गोष्टी तोडून फोडून टाकाव्यात असं मला वाटायचं. पण तुम्ही त्यावेळी मला सांगितलं, आपल्याला आलेला राग आदळआपट करून वाया जाऊ द्यायचा नाही, त्याला जपून ठेवायचा. याच रागाला एक हत्यार बनवायचं, पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही. स्वतःला आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा. रागाचं हे हत्यार वापरायचं काहीतरी चांगलं घडवण्यासाठी, काही बिघडवण्यासाठी नाही. या वाक्यांनी मला मार्ग मिळाला सर, आणि मी काशी होण्याचा प्रयत्न करू लागलो. म्हणजे त्यावेळी मी जे काही बोललो होतो ते तुला कळलं होतं? मी विचारलं. त्यावेळी तुम्ही जे काही बोलला होता सर, ते त्यावेळी फक्त ऐकायला आलं होतं. त्याचा अर्थ कळायला पुढे काही दिवस गेले. पण जेव्हा अर्थ समजला त्यावेळी जगण्याची सगळी कोडी सुटत गेली. मी त्याचा हात घट्ट पकडला. आज माझे शब्द मुके झाले होते. तुम्ही म्हणालात ना सर, स्पोर्ट्स टीचर का व्हायचंय, खूप ऑप्शन आहेत. सर, माझा गेम चांगला असून देखील शाळेतल्या स्पोर्ट्स टीचरनी मला डावललं होतं. याचा राग मी मनात धरून होतो. याच रागाला मी जपलं. आता मला स्वतःला स्पोर्ट्स टीचर व्हायचंय. स्पोर्ट्स टीचर होऊन तळागाळातल्या गोरगरीब मुलांना शिकवायचंय, संधी द्यायची आहे. स्टड नाहीत म्हणून कोणी वंचित राहणार असेल तर अशांना
मी माझ्या पैशानं स्टड विकत घेऊन देईन इतकी पात्रता स्वतःच्या अंगात भिनवायची आहे. आणि हो, परिस्थितीच्या विळख्यात अडकून चुकीच्या मार्गानं राग व्यक्त करणाऱ्या मुलांना घातक होण्यापासून वाचवायचंय. भविष्यात मला स्पोर्ट्स अकॅडमी उघडायची आहे. परिस्थिती वाट चुकायला लावते अशा वाट चुकलेल्यांना माझ्या अकॅडमीमधून फक्त खेळ नाही तर आयुष्यात खिलाडू वृत्ती शिकवायची आहे. आम्ही दोघं सुद्धा रस्त्यावर बसलो होतो. आता तो उठत, निघू का सर असं म्हणाला. बसूनच मी त्याच्या हळूहळू उभ्या राहणाऱ्या मूर्तीकडे पाहू लागलो. हळूहळू त्याचं डोकं आभाळाला टेकलं. पाय मात्र जमिनीवरच राहिले होते. मी खुजावून त्याच्याकडे डोळे भरून पाहत राहिलो, जणू पायथ्याशी उभे राहून कुणी हिमालयाची उंची न्याहाळावी. 15 जुलै नंतर फी भरायची आहे सर, जमेल ना आपल्याला? त्याच्या या वाक्यानं माझी तंद्री भंगली. माझ्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकाची वर्षभर विक्री करून तो पैसा मी जून जुलैच्या दरम्यान दत्तक घेतलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो. अनेक मुलांच्या फिया भरून आणि शैक्षणिक साहित्य देऊन सुद्धा यातले काही पैसे उरले होते. फी भरायला अजून 1 महिना अवकाश होता. तेवढ्यात बाकीची पुस्तकं नक्कीच विकली जातील आणि याची संपूर्ण फी मला जमा करता येईल. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून फक्त हसलो. येतो सर म्हणत माझ्या पायाशी तो वाकला. यावेळी मात्र रागावत मी त्याला उठवलं आणि म्हणालो, का रे, 12वीची परीक्षा पास झालास म्हणजे शिंग फुटली का तुला? तो घाबरला, बावरून माझ्या चेहऱ्याकडे पाहायला लागला. त्याचा हात हातात घेत म्हटलं, अरे कालपर्यंत मामा होतो मी तुझा, आज एकदम सर कसा झालो रे? यानंतर मामा मामा म्हणत तो झपदिशी कुशीत शिरला. यानंतर आभाळ भरलं. जोरजोरात पाऊस कोसळायला लागला. आम्ही सर्वजण भिजून गेलो. हा पाऊस त्याच्या डोळ्यातला, माझ्या डोळ्यातला की त्याच्या आईच्या डोळ्यातला? ते मायलेक निघाले. मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या पाहत होतो. त्यानं आईचा हात हाती घेतला होता. आईनं मुलाच्या खांद्यावर हात ठेवला होता. आईला आधार देत तो पुढे निघाला. भविष्यातल्या पिढीला मार्ग दाखवण्यासाठी, घातक बनण्यापासून रोखण्यासाठी. त्याच वेळी रस्त्यातून डौलदार चालीने चाललेला मला तो दीपस्तंभ वाटला. या दीपस्तंभाला आम्ही सॅल्यूट केला. त्याच वेळी आकाशातून विजांचा चमचमाट झाला, कडकडाट झाला. निसर्गानं आत्ताच त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्यात का? मी आभाळाकडे पाहिलं आणि वेडा पाऊस पुन्हा सुरू झाला.